एकदा पाहाल तर नक्कीच प्रेमात पडाल. नक्कीच तुम्ही पण बनवाल. अशी ही आपली कैरीची डाळ आहे. कैरी डाळ बनवलेली आहे मी आज. तर कशी बनवली पुढं व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप न करता. तर हे पहा. आणि मी ही घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ. घरचीच डाळ आहे. त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्यानं. कारण धुळती पीठ असलेलं जुनी डाळ आहे माझी. ते निघून जावं म्हणून 2 पाण्याने धुवून घेतली. पाणी टाकून आता भिजत ठेवायची आहे आपल्याला. हे 1-1.5 तास अशी 1 तास किंवा अर्धा तास ठेवू शकता तुम्ही. आणि आता ती डाळ ठेवलेली आहे भिजत. आणि कैरी कट करून घेते मी. झालेला आहे अर्धा 1 तास तरी डाळ भिजत घालून. आता कैरी कट करून घेते छान असं. ही आहे तोतापुरी कैरी, जास्त आंबट नाही आहे. आता वरचं साल्ट काढून घेते. पहा, हे पहा एवढी घेतलेली आहे. अर्धी मोठी कैरी होती त्यामुळं मी अर्धीच घेतलेली आहे. आणि आंबट पण नाही जास्त. आता छोटे छोटे तुकडे करून कट करून घ्यायचे आहे आपल्याला. हे पहा एवढी कट करून घेतलेली आहे असे तुकडे छोट्या आकाराचे. आणि एवढी ही बाकी ठेवलेली आहे एका कैरीमधली. एवढीच आपल्याला यूज करायची आहे कैरी डाळीसाठी. आता डाळ पण भिजलेली आहे. शिजलेलीच आहे म्हणते. भिजलेली आहे 1 तास झालेला आहे. आता हे घेतलेले कैरी, हिरवी मिरची, पुदिना आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे करून घ्यायची, पेस्ट बारीक करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडेसे लसूण पाकळ्या टाकलेले आहे. आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर हे पहा वाटून घेते मी आता. फायनली झालेली आहे अशी वाटून. जाडसरच वाटून घ्या. माझ्याकडं जरा जास्त झाली होती बारीक. तर हे पहा अशी झालेली आहे. किती छान वास येत होता. असं वाटत होतं असंच खावी. खूप छान वास येत होता पुदिना ती टाकल्यामुळं. आणि आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. म्हणजे 2-3 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर ते कढई ठेवली, तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली. आता मोहरी तडल्यानंतर जिरे टाकून घेते. खूप छान हेल्दी आणि टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आणि कमेंट करून सांगा कशी लागली, कशी वाटली तुम्हाला. आता जिरे टाकून घेतले, लसण पण टाकून घेतलं आहे. अगोदर वाटताना पण मी टाकलेला थोडासा लसण, आता पण थोडासाच टाकलेला आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. माझ्याकडे सुकलेला होता कढीपत्ता, तेच टाकलेला आहे. आता नंतर ते फ्राय झालं, हलवून घेतल्यानंतर ही आपण पेस्ट केलेली ही कैरी आणि डाळ टाकून घ्यायची आहे. हे पहा. आणि परत अजून मीठ टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार. पहिलं मी थोडंच टाकलेलं, आता अजून परत टाकलेलं आहे. आणि हळद टाकलेली आहे. आता परत हलवून घ्यायचं आहे. ह्याला थोड्या वेळ हलवून घ्यायचं, 2-3 मिनिट असं परतून घ्यायची आहे आपल्याला. आणि थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे, कारण खाली चिटकत होती ना, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच पाणी टाकून इसळून घेतलेलं आहे. तेच पाणी ॲड केलेलं आहे, कारण कच्ची पण लागणार नाही आणि टेस्ट पण वेगळी लागणार नाही. त्यासाठी थोडंसं पाणी टाकून थोडा वेळ शिजवायची आपल्याला ही डाळ. आणि खूप छान लागत होती. जरी आपल्याकडे भाजी नसली तरी पण चालेल. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा खिचडीसोबत खा. खूप टेस्टी अशी ही कैरी डाळ आहे. खूप छान हेल्दी आणि टेस्टी पण लागती. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता कोथिंबीर टाकून घेते, परत हलवून घेते. कोथिंबीर टाकल्यानंतर कशी वाटली तुम्हाला नक्की छानशी कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली आपली कैरी डाळ झालेली आहे रेडी. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून प्लीज. आणि लाईक पण करायचं विसरू नका अजिबात. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा. कशी वाटली नक्की सांगा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.